नमस्कार, मी राजदीप मुरडे. ही माझी वाईफ प्राणुदा मुरडे. आम्ही ग्रीन ऑलिव्ह सोसायटीमध्ये राहतो, हिंजेवाडीमध्ये. आणि या फ्लॅटसाठी आम्हाला इंटेरियर करायचं होतं. या इंटेरियरसाठी आम्ही A&I स्टुडिओ टीम, मृण्मयी ताई आणि संतोष सर यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांचा रेफरन्स आम्हाला आमच्या फ्रेंड्स थ्रू मिळाला. त्यांच्या घरी ऑलरेडी काम झालं होतं. आम्ही ती साईट पाहून आलो होतो आणि सो आम्ही फ्रेंड्सकडूनच सरांचा आणि मॅमचा नंबर घेतला, त्यांना कॉन्टॅक्ट केला. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्वरितच जे काही आमचे कन्सर्न्स होते आणि बऱ्याचशा क्वेरीज होत्या, तर त्यावर खूप छान असं सोल्युशन सर आणि मॅमकडून आम्हाला मिळालं. आणि त्यानंतरच आम्हाला असं वाटलं की these people are the right ones, we should go with. मी प्राणदा. आमचं ही पहिलेच घर, सो तिथे आम्हाला सिम्प्लिसिटी आणि एलिगन्स असं दोन्ही हवं होतं. सो त्याच्या अकॉर्डिंग आम्हाला डिझाईन मिळाली मॅमकडून आणि जशी की ती फायनल झाली तर कामाला सुरुवात झाली. सो घरामध्ये सगळ्यात आवडती आमची प्लेस आहे ती लिव्हिंग रूम. कारण एंट्री करताच आपण लिव्हिंग रूम मध्ये येतो आणि छान इथे थीम आहे. इथे सिम्प्लिसिटी प्लस एलिगन्स पाहायला मिळतो आणि एकदम सिंपल अशी थीम आहे, पण खूप फ्रेश वाटतं आणि ही सगळ्यात आवडती प्लेस आहे आमची. हो, अर्थातच लिव्हिंग छानच झालंय, म्हणजे ओव्हरऑलच डिझाईन मस्त आहे. आणि तरी आपल्याला टीव्ही युनिटसाठी दुसरी जागा कमी पडली होती. आपण थोडंसं हो, extend एनलार्ज केल्यामुळे केलं त्यांनी, जो वाईड लुक आलाय तो खूप छान वाटतोय. त्याच्यामुळे आपलं टीव्ही युनिट पण मोठं झालं. हो, बॅक साईडला हो, आणि जागा त्यामध्ये मंदिरसाठी जागा पूजेसाठी. भेटली. त्या वॉल बद्दल पण आता ही वॉल आपल्याला पूर्ण प्लेन दिसते, पण त्याच्यामध्ये आपल्याला खटकी आली होती. हो, हो, आणि हा, ती सिमेंट शीट आहे तर क्लोज केली. ती क्लोज केली. आणि क्लोज केल्यानंतर जर लुक पाहिला तर असं वाटतच नाही की तिथे खटकी आहे. एकदम व्यवस्थित प्लेन वॉल प्लेन वॉल झाली आणि त्या डिझाईनमुळे जो लुक आलाय तो खूप छान दिसतो. सो किचन हा आमचा खूप मोठा कन्सर्न होता, कारण स्पेस खूप कॉम्पॅक्ट होती आणि किचन ही सगळ्यात जास्त वापरणारी घरातली गोष्ट म्हणजे एक रूम आहे आणि सगळ्यात जास्त वापर आपला तिथं असतो. सो आम्ही सर मॅमशी बोललो आणि की ह्याला आपल्याला कॉम्पॅक्ट स्पेसला पण आपल्याला छान यूज होणारी स्पेशियस कसं करता येईल. त्यावर सर आणि मॅमकडून आम्हाला खूप छान डिझाईन मिळाली. खूप अल्टरेशन्स आले त्या डिझाईन मध्ये किचन मध्ये आणि जी फायनल इटरेशन होती ती खूप आवडली आम्हाला. त्यामध्ये आधीचा एक प्लॅटफॉर्म होता, पण जस्ट त्याच्याच अपोजिटला अजून एक प्लॅटफॉर्म घेण्यात आला आणि तो खूप सध्या आम्हाला खूप इसेन्शियल आहे. आणि त्यामध्ये स्टोरेज सुद्धा केली. आणि या ड्युरेशन मध्ये एक बजेटचा सुद्धा थोडासा आम्हाला वाटलं. आम्ही परत रिच आउट केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सुद्धा आम्हाला एक सोल्युशन मिळालं छान, की जे आधीचं प्लॅटफॉर्म होतं तिथं आपण टँडम बॉक्सेस करू. जे दुसरं आपण प्लॅटफॉर्म केलेलं आहे नवीन, तर तिथं SS ट्रॉलीजचं करू की ज्यांनी स्पेस पण मिळेल आणि दोन्ही यूज पण करू शकू, टँडम प्लस SS. सो असं कॉम्बिनेशन मध्ये हे किचन झालंय आणि जे त्याच्यासाठी कलर कॉम्बिनेशन सुद्धा यूज केलं, लॅमिनेट्स, तर युनिक आहे. खूप जणांना आवडलं. आमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स खूप जणांनी पाहिलं, खूप जणांना आवडलं आणि सेम कलरचा रेफरन्स सुद्धा आमच्याकडून घेऊन गेले. सो तो एक खूप मोठा आमचा कन्सर्न होता, जो चांगल्या पद्धतीने रिझॉल्व्ह झालाय. सो त्यासाठी तरी आम्ही खूप थँकफुल आहोत. आपल्या बेडरूम मध्ये पण खटकी आली होती. हो, ती आपण मिरर आणि बॅक साइड वॉलच्या याच्यामध्ये कव्हर कव्हर केली. हा, आणि तिथले बेडरूम मधले खरंच जे मिरर्स वगैरे आहे तर ते युनिक डिझाईन्स आम्हाला मिळाल्या दोन्ही बेडरूमच्या. एक साइडला डी शेप आणि एक मध्ये कॅप्सूल शेप आहे. छान आहेत.
सेकंड बेडरूम त्यामध्ये जे ग्रीन व्हाईट कॉम्बिनेशन आपण घेतलं हा. ते अगदीच युनिक आणि फ्रेश कॉम्बिनेशन आहे. आणि जो आपण स्टडी टेबल घेतला जो फोल्डेबल आहे हा. तर त्याच्यामुळे आपण तो असाही यूज करू शकतो पीसी साठी आणि नंतर नको असेल तर ती जागा आपण अदर गोष्टींसाठी यूज करू शकतो. सो दॅट इज वन मोर गुड पॉइंट. आणि ओव्हरऑल जे लुक आहे पीओपी म्हणा किंवा ओव्हरऑल जो बेड वॉर्डरोबचा सगळाच ओव्हरऑल जो लुक आहे तो खूपच छान आलेला आहे. डेली वेअरचा पण आपण ऑप्शन दिलेले आहेत दोन्ही वॉर्डरोब्सला. हो. नाहीतर युजली आपण ते कपडे वगैरे आलो की नाही आधी हम्म. कुठे हँग करणार वगैरे. तो ऑप्शन खूपच युजफुल आहे. म्हणजे मोस्ट ऑफ तोच यूज होतो. हम्म. एंट्रन्स कसं वाटतं तुम्हाला आपण केलेलं? कॉम्पॅक्ट होता, Compact तर इव्हन होतच आपल्याला. हम्म. बीम्स मोठे आलेत. बीम्स मोठे होते, कॉम्पॅक्ट होतं आणि त्यामध्येच शूरॅक सुद्धा हवा होता. हम्म. सो शूरॅक साठी मग फिक्स न करता मुव्हेबल करूयात असा हा. ऑप्शन आम्हाला मिळालं, जे की खूप युजफुल सुद्धा आहे. कधी गरज पडली काही इक्विपमेंट किंवा कशासाठी तर ते इझिली आम्ही मूव्ह करू शकतो. हा. सो ते एक ऑप्शन छान होतं. आणि घरामध्ये एंटर केल्यावर एक लॉबी स्पेस आहे आणि ती कशी युटिलाइज करता येईल तर यावर सुद्धा आम्हाला थोडंसं कन्सर्न होतं. आणि जसं काही वस्तू जसं हेल्मेट वगैरे बॅग्स म्हणजे आपण आलोच की की कुठे ठेवता ठेवायचं येईल. कुठं नाही ठेवायचं ते आपल्याला थोडंसं होतं. तर त्यासाठी लॉबी स्पेस मध्ये छान जागेचा छान यूज झाला यूज झाला. स्टोरेज केलं. छान स्टोरेजही झालं आणि हेल्मेट्स आणि अशा काही वस्तू त्या सुद्धा ठेवू शकतो. So, त्याचा एक चांगला उपयोग झाला त्या जागेचा. प्रत्येक रूम मध्ये वेगळं फॉल्स सिलिंगची डिझाईन आहे आणि प्रत्येक यामध्ये सिम्पल प्लस एलिगंट हा. लुक्स पाहायला मिळते. सो ते आम्हाला तेच हवं होतं आणि तसं डिझाईन्स मिळाला. सो वी आर व्हेरी हॅपी. सर्वांना फार म्हणजे आधी जो लुक होता पूर्ण ब्लँक लोकच नव्हतं. आल्याच्या नंतर आता जे दिसतं ते पूर्ण वेगळंच वास्तू वाटली सगळ्यांना. तुम्हाला A&I डिझाईन स्टुडिओ सोबत काम करून म्हणजे आमची पद्धत काम करण्याची त्याच्यात तुम्हाला काही वाटलं का, म्हणजे ते आम्ही पण नेक्स्ट टाइम क्लायंट सोबत सुधारू शकतो? किंवा असं होतं म्हणजे जी डिझाईन दिली तीच फॉलो होतीये का किंवा काय असं जो पण तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तुम्हाला काय वाटलं असं? A&I टीमची जी काम करण्याची पद्धत आहे, जो त्यांचा प्रोसेस आहे आणि जे प्रोफेशनलिझम त्यांच्या कामामधून दिसतं तर ते आम्हाला खूप आवडलं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की प्रोसेसमध्ये आधी 2D डिझाईन्स मिळतात, त्यानंतर 3D डिझाईन. सो या दोन्ही डिझाईनच्या फेजेसमध्ये बरेच क्वेरीज कन्सर्न्स आम्हाला होत्या, तर त्या रेक्टिफाय करण्यात आल्या, रिझॉल्व्ह करण्यात आल्या आणि त्या रिझॉल्व्ह करून एक नवीन डिझाईन आम्हाला मिळाली आणि डिझाईन खूप आवडली आणि ती फायनलाइज झाल्यानंतर मग इम्प्लिमेंटेशन फेज होतो. थँक्यू सो मच A&I डिझाईन स्टुडिओ आम्हाला इतकं छान घराला लुक दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.